जय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय. स्वाभिमानी पक्षाचा जय. स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचा जय. दुरुस्ती केली थोडीशी की आपल्याला आता थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे. म्हणून आज प्रथमतः मराठवाड्याचा आढावा घेण्यासाठी आज आपण नवयुवाचे कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आलेले आणि छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्याला आपला पहिला बहुमान मिळतोय. इथं आल्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा तुम्ही सन्मान केला त्याबद्दल कृष्णा माऊली आपल्या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी पहिले आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. आदरणीय पोपले सर, आदरणीय घनश्याम भाऊ, आदरणीय रवींद्र भाऊ इंगळे, शिवाजी महाराज, माऊली महाराज, पैठणचे म्हणून महाराज म्हटलं, कृष्णा भाऊ, सन्मान्य माझे मार्गदर्शक बापूजी कारंडे, सन्मान्य सूर्यभान भाऊ आणि ज्यांना आपण आक्रमकता आणि वाघाचा छावा कसा असतो या दृष्टीने पाहतो ते आपले मयूर भाऊ. आणि आता खऱ्या अर्थानं मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला पुढे यायचं असेल तर आता सर मला वाटतं आता नुसते आंदोलनं करून उपयोग होणार नाही. जर आपल्याला आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाला जर पुढे घ्यायचं असेल तर आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागेल. त्या जुन्या कावळ्यासारखं काम न करता स्ट्रॉने पाणी पिणाऱ्या कावळ्यासारखं आपल्याला काम करावं. पूर्वी तर आपण गोष्ट ऐकली शाळेमध्ये, एक कावळा होता त्या डेऱ्यामध्ये पाणी असायचं, त्याला तहान लागली, मग तो दगडी जमा करून त्या डेऱ्यात टाकतो, मग ते पाणीवर येतो आणि मग तो पाणी पितो. हार्ड वर्क करायचं नाही, स्मार्ट वर्क. खाली गोळ पाडला तर पाणी वाहून जाणार. म्हणून आपल्याला स्मार्ट वर्क करण्यासाठी त्या ठिकाणी पाणी प्यायचं तर आपल्याला विश्वास पाहिजे आणि त्यांनीच आपण पाणी प्यायचं. माझ्या भावानं मला एक आता आवर्जून सांगायचं, काही झालं तर 29 मध्ये मला 50 आमदारांची लिस्ट तुमच्याकडून पाहिजे. तर घनश्याम भाऊ, आपल्या 29 जिल्ह्यातील सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण सर्वांच्या पुढे जात आहोत. तर 29 जिल्ह्यातून प्रत्येकी 2 आमदारांची मला नावं दिली तर त्या 2 आमदारांना त्याच भागात त्याच ठिकाणी काम करून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आमदार उभे करायचे. तेच करायचं, तेच पुढचं काम आपल्याला करायचंय. जीवाचं रान काहीही झालं तर या वेळेस मात्र माननीय राजू शेट्टी साहेबांना खासदार केल्याशिवाय आता गप्प बसायचं. पण आता त्याच्यासाठी मात्र आपल्याला त्या धोरणांनी, त्या विचारांनी आणि त्या प्लॅनिंगला आपल्याला जायला पाहिजे. तर माझी आपल्याकडे एक विनंती असणार आहे, त्या 4-5 महिन्यामध्ये ज्या सर्वांच्या जिल्हा प्रमुख म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाईल त्या अध्यक्षांना माझे हात जोडून मी त्याच्या पायाही पडेल की मला 6 महिन्याच्या आतमध्ये तुझ्या जिल्ह्यातील किती ठिकाणी शाखा झाल्या, किती ठिकाणी तालुक्यामध्ये शाखांच्या तुम्ही नेमणुका केल्या, तालुका वाईज किती ठिकाणी संघटनेचं पक्षाच्या शाखा ओपनिंग केल्या, आमदार ज्याला आपल्याला पुढं करायचंय, कुणाला तिकीट द्यायचंय, कुणाला पुढं न्यायचंय, याच्यासाठी कुठला माणूस निवडलाय, ह्या सर्व बारीक सारीक गोष्टीचं जर आपल्याला डिटेल मिळालं नाही तर त्याचा राजीनामा आपण सर्वांनी घ्यायचा. मित्रांनो, हातात सत्ता असेल तरच काम आहे. आपण किती जरी धोपाट्या टाकल्या, किती जरी आंदोलनं केली, जरी काम होत असतील तर ती कामं किती टक्के होतात हे आपल्याला माहिती. जर आपल्या हातात जर ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असेल तर तो गावचा विकास करू शकतो, पण तो माणूस आपला पाहिजे. आणि जर मग माझा आमदार किंवा खासदार माझ्या त्या ठिकाणी जर गेले स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून तर मला वाटतं शेतकऱ्यांना, कामगारांना, शाळकरी मुलांना, विद्यार्थ्यांना कुणाला न्याय मिळणार नाही असं कधी होणारच नाही.
म्हणून एकच आपल्या डोळ्यापुढे आता एक विषय आहे पाहिजे की काही झालं तरी सत्तेची चावी आपल्या हातात आली पाहिजे आणि आपल्या हातात जर सत्ता आली तर आपण न्याय देऊ शकतो, आपण लोकांना सुखी बनवू शकतो, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. हिथून पाठीमागची कामाची पद्धत, हिथून पाठीमाग कामाच्या अनेक अडचणी, हिथून पुढच्या सगळ्या गोष्टी, ज्याला अडचणी असेल त्यांनी येऊच नका, ज्याला कारण सांगायची असतील त्यांनी येऊच नका. तू तुझ्या घरी राहा, तुझीच माडी, तुझ्याच मंडळीची साडी, तुझी गाडी, तू आनंदात कर, काय प्रॉब्लेम. पण आम्ही आता उतरलोय तर एक उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून उतरलोय की काही झालं तरी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानी पक्ष हा उभा राहिलाच पाहिजे. ज्या म्हणून मित्रांनो, ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला मदत लागेल, कुठल्याही गोष्टीची मदत लागू द्या. घनश्याम असेल, सर असेल, मयूर भाऊ असेल, सूर्यबान, आमचे बापू, आम्ही तुमच्या पाठीमागं रात्री 1-2 वाजता इथं हजर आहोत. कुठली अडचण आली तर येण्याचा प्रवास आपला तेवढाच वेळ फक्त तुम्हाला थांबावा. पण आपल्याला जसं मंगाशी भाऊंनी सांगितलं, केजरीवाल सारखा अण्णा हजाऱ्याचं बोट धरून असतो मुख्यमंत्री बनू शकतो, तो खासदार बनू शकतो, पंजाबचं राज्य आणू शकतो. तर माझे साहेब गेले कित्येक वर्ष तुम्ही जगताय, पण आमच्या साहेबांना जर न्याय मिळत नसेल की जो माणूस गोरगरिबांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण रात्र झटतोय, पण त्याला जर न्याय मिळत नसेल तर कुठं ते आमच्या सगळ्यांचं. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राजकारणामध्ये जर यायचं असेल तर सगळ्या गोष्टी आता पैशाकडे पाहिजे. पैसा किती, हा काय करू शकतो, हा काय नाही करू शकतो. पण हा डोक्यातला भ्रम काढून टाका. जर राजू शेळके सारख्या माझ्या मित्राने जर महासत्तेला जर उलथ काढून तो जर निवडून येत असेल तर आपण का आमदार, खासदार, आपण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य होऊ शकत नाही, ह्याचा आपण पॉझिटिव्हली विचार करणं ही काळाची गरज आहे. कारण का आपलं काम बोलत असतं आणि आपलं काम जर चांगलं असेल ना तर मला वाटतं लोक आपल्या पाठीमागं असतात. हा माझा स्वतःचा अनुभव. तुम्ही शाळेचा मगाशी विषय सांगितला. सर, आमच्या शाळेमध्ये, बालवडीच्या मनपा शाळेमध्ये 1400 विद्यार्थी गोरगरिबांचे, पण त्यांना सकाळ आणि दुपार या वेळेमध्ये 2 पार्ट होते त्यांचे. त्याची 152 अशा शाळेची विभागणी केली गेली. बसण्याची अडचण. महानगरपालिकेचं बजेट हे हजारो कोटीचं आहे. अनेक वेळा सुरुवातीच्या सर्व लोकांना मागणी केली की आम्हाला 5 खोल्या बांधून द्या, आमच्या मुलांची पावसामध्ये खेळण्याची, बसण्याची, उठण्याची, आम्हाला शिकवण्याची अडचण होते. त्यांच्याकडे असा ढीग लागला होता कागदाचा. अर्ज करून कुणी लक्ष देत नव्हतं. एक दिवशी काम करता करता शाळेमध्ये गेलो असताना त्यांनी माझ्या पुढे हात दिले. मी समजून घेतलं. समजून घेतल्यानंतर मी 2-3 दिवसांनी आयुक्तांना, शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की आम्हाला उपोषणाला बसतो. कशासाठी? मला शाळेमध्ये 2 शिपाई पाहिजे आणि मला 5 रूम मुलांच्यासाठी बसणाऱ्या अभ्यासासाठी ते वर्ग करून पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याचं आणि बाथरूमची व्यवस्था मला आता चांगली करून पाहिजे. मित्रांनो, आमरण उपोषणाला बसलो. उपोषण माझं सक्सेस झालं आणि त्याच वर्षी मी 5 रूमही बांधून घेतल्या, वर्ग 5 बांधून घेतले. पाण्याचाही प्रश्न सोडला, बाथरूमचे प्रश्न सोडवले, सर्व शाळेचे प्रश्न मी तिथं सोडवले. कुठल्याही प्रतिनिधीची तिथं गरज नसते. फक्त आमचा विचार पॉझिटिव्ह असला पाहिजे की मला काय करायचं. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला अनिल भाऊ काम करायचंय. काम करत असताना, आपला जात असताना आपल्याला एन्कॅशमेंट करता आली पाहिजे. गेल्या आठवड्यामध्ये आमच्या महाडुंगे गावामध्ये शाळेतील एक 10 वर्षाचा विद्यार्थी वडील घेऊन जात होते, मुलगी होती बरोबर. त्या खड्ड्यामध्ये ते पडले आणि पाठीमागून येणाऱ्या टँकरने त्या मुलाच्या अंगावरती गाडी गेली. मुलगा बापाच्या सोडून जागेवर.
शेतकऱ्यांच्या जमिनी एक्वायर केल्यात महानगरपालिकेने, शेतकऱ्यांनी स्वखुशीने दिल्या. तर डेव्हलपमेंट झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली तर त्या भागामध्ये त्या विभागाला बाजार हा चांगला मिळेल. कुठल्याही गोष्टीचं तिथं FSI नाही, TDR नाही, काही नाही कुठल्या. पण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही एवढंच सांगितले की आता आम्ही आंदोलन करतो या ठिकाणी आणि आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार म्हणून मी सगळं याच्यावरती व्हॉट्सअप आणि याच्यावरती टाकून दिलं. तर दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करायला आले होते आणि त्या ठिकाणच्या त्या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांची यंत्रणा आम्ही चालवली. त्याच्यानंतर आमच्या इतर संघटनांनी, इतर पक्षाच्या लोकांनी देखील आंदोलन केलं. सांगण्याचा मतेदार ते जसं अनिल सर म्हटले ना, आपल्याला एन्कॅशमेंट करता आली पाहिजे. तर आम्ही त्याच वेळेस लगी त्याच क्षणाला ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. विषय असा झाला की त्या ठिकाणी स्वाभिमानी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांनी असा विषय घेतला म्हणून तिथं लोक येऊन गेले. ह्या चर्चेचा विषय त्या ठिकाणी झाला. म्हणून मित्रांनो, आपल्याला सर्वांनीच चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केले. पण आता आपल्याला लढणारा कार्यकर्ता, रडणारा नको. जर रडणारा कार्यकर्ता असेल ना त्याने घरीच बसावं. लढणारा असेल, संघटनेची ध्येय धोरणं जर समाजामध्ये घेऊन जर समाजासाठी लढण्यासाठी जो तयार असेल ना, त्याचा आम्ही स्वागत करायला नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे. आणि सर, आपणही आपल्याला एक विनंती आहे सर, की स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या माणसांनी हे केलं की एक थोडीशी आपणही सर्वांना साहेबांशी बोलवून स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी युवा आघाडी संयुक्त विद्यमान आढावा बैठक असं एक करावं. आणि त्याच्यानंतर कुठले फ्लॅग्स कुठं छापले एक प्रोटोकॉल प्रमाणे त्या 5-6 फोटोंचं त्या ठिकाणी ते फोटो त्या फ्लॅग्सवरती लागलेच पाहिजे. जी भूमिका आपण त्यांच्या पुढे मांडावी, बापूही मांडली, तुम्ही मांडा, की जेणेकरून त्या फ्लॅग्सवरती दिसताना भरगच्च बनायचे. आता आम्ही काय करतो, मला एक सांगा, शरद पवार किती वेळा जातात सगळ्या महाराष्ट्रभर इकडे, जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष किती वेळा एकटे जातात, उद्धव ठाकरे किती वेळा पडतात महाराष्ट्रभर. आम्ही एक गोष्ट मात्र विसरतो, जर ही मंडळी, ही प्रमुख पक्षाचे सगळे मंडळी, जर त्यांचे कार्यकर्ते, जिल्हा अधिकारी, त्यांचे संपर्क प्रमुख, त्यांचे सर्व जे नेते मंडळ, ती जर सर्व यंत्रणा हलवून जर तिथं जर पक्षाचा त्यांचा जर सगळा अजेंडा आहे तो खालपर्यंत नेत असतील तर ते वाट नाही बघत माझ्यासाठी उद्धव ठाकरे तिथपर्यंत आला पाहिजे. आम्ही डायरेक्ट साहेबांना फोन करतो, सर साहेब आमचा असा प्रॉब्लेम. अरे पण तुला जिल्हा अधिकारी आहे ना तुझ्याकडे, तालुका अध्यक्ष, संपर्क प्रमुख कोण सांगते, त्यांच्याकडे पहिले तुमचे विषय मांडा. नाही मला साहेब ओळखतात. अरे ठीक आहे, साहेब सगळ्यांनाच ओळखते, साहेबांना सारी दुनिया ओळखते. पण एक गोष्ट आम्ही विसरतो की आम्ही काही गोष्टीचा जो रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं आमच्या साहेबांच्या बाबतीत, तो आम्ही तो प्रोटोकॉल पाळतच नाही. कुणी आलं डायरेक्ट साहेबांशी असाच माझा विषय. ठीक आहे, आपलं भाग्य चांगलं आहे की आपला नेता चांगला आहे की जो कुणाचाही फोन गेले की लगेच घेत असते. याचा अर्थ आपण काही गोष्टीचं जर हायपिंग वाढवायचं असेल, उच्च जर काही गोष्टी वाढवायच्या असतील तर आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे, ह्या गोष्टी आपण सगळ्यांशी बोलले पाहिजे. आपण सर्वांनी वेळात वेळ काढला, संघटनेच्या बाबतीत जो आदर, जे प्रेम आहे ते दाखवून आपण ठराविक निमंत्रणाच या ठिकाणी बोलवलं. जरी गर्दी नसली तरी चालते, पण ती गर्दी माणसं असायची, हा खरा विषय आहे. आणि तुम्ही सगळी गर्दी माणसे संघटनेच्या बाबतीत काम करणारी, मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. काही 2 शब्द माझे जर चुकीचे गेले असतील तर ते माझे मला परत करावे. जे चांगलं असेल ते आपण संघटनेच्यासाठी घ्यावं एवढंच बोलतो. आणि जय हिंद, जय